हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. झालं काय, रात्रीचा भात बराच राहिला होता बघा. एरवी आपण भाताला फोडणी वगैरे देतो. म्हटलं आज या भाताचं काय करा विचार करत होते, काय करू. तसा आणि थोडासा ना जरा चिकट झाला होता भात, त्यामुळे तो परतता पण येणार नाही. म्हटलं याचंच काहीतरी करते खायला. दाखवते तुम्हाला काय करते मी ह्याचं ते. भात हा मिक्सरमधून काढून घेते. फोडून घेते हाताने, जरा हात फोडून घेते. थोडा मोकळा करून घेतला. त्यात मी घालते बघा 5-6 लसणाच्या पाकळ्या, या 4 मिरच्या घालते, मीठ घालते, अर्धा चमचा जिरं घातलं, मीठ घालते. मीठ भातात पण आहे त्याप्रमाणे घातलं. मिक्सरमधून काढून घेते. हे काढून घेतलं मिक्सरमध्ये. पाणी वगैरे नाही घालावं लागत त्याला. सगळं पुसून घेते मी नंतर, पण त्यात मी काय काय टाकते ते दाखवते. आधी हळद टाकते. मिरच्या तर टाकलेल्याच आहेत आपण, थोडीशी हळद टाकते. थोडंसं तिखट टाकलं. मिरच्या तर टाकलेल्याच आहेत आपण. अर्ध गाजर आहे, एक छोटी शिमला मिरची, एक टोमॅटो, एक छोटा कांदा आणि कोथिंबीर हे टाकते मी त्यात. दूध आलंय आमचं. 1 चमचाभर रवा घालते बघा, म्हणजे आपले पोहे खायचे 2 चमचे बस, इतकाच टाकते. आणि हे सगळं ह्यात घालून मिक्स करून घेते. पाणी घातलंच नाही अजिबात. हे 2 मिनटं असं राहू देते. तोपर्यंत मी इकडं बाकीची तयारी करून घेते. दाखवते तुम्हाला मी काय करते ते. ते मिश्रण करून ठेवले. तोपर्यंत मी इथं जुन्या एका पॅनवर हे आप्पे पात्र ठेवले, त्याला तेल लावून घेते. मी आपल्या उरलेल्या शिळ्या भाताचे आप्पे करते. आपण फोडणीचा भात पण करू शकतो, पण तो भात थोडासा चिकट झालेला होता. मग आता त्याचं काय करायचं म्हटलं, म्हणून मी हे त्याचे आप्पे करते. मस्त एक छान पदार्थ पण होईल, चवदार. तेल लावून घेतलं. आता त्यात मी इनो घालते. इनो किंवा सोडा घालायचा, शेवटी घालायचा, पण त्यात खूप आधी नाही घालून ठेवायचं. दाखवते. किंचित पाणी घालते त्याच्यावर. आप्पे घालायला घेते आता.
होऊ देते. आता याच्यावर झाकण ठेवते. 5 मिनटं ठेवते बघा. थोडा गॅस मंद करते, खूप मोठा नाही, खूप बारीक पण नाही, मीडियम गॅसवर. उघडून बघते. 5-6 मिनटं झाली. बघते निघतंय का. थोडा वेळ थांबते, निघत नाहीत अजून. पलटी करून घेते सगळे. बघा दोन्ही बाजू मस्त भाजले. काढून घेते आता. होऊ देते सगळे. हे बघा, हे एवढे करून झालेत. हे होत आहेत. हे बघा कसे वाटले कमेंट करून सांगा. करून बघा. भात वाया न जाऊ देता असं केलं तरी चालतं. चवीला पण छान झालेत. अर्धे खाऊन पण झाले आमचे. हे बघा, आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.